देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये देखील अशा पद्धतीने जे युवक आहेत ते आपल्या शक्तीचं आणि युक्तीचं प्रदर्शन करतायत। दरवर्षी हा बजरंग गोटा जो आहे 125 किलोचा वजनाचा तो उचलण्याची स्पर्धा जी आहे ती लागलेली आहे आणि जोर बैठकाची देखील या ठिकाणी स्पर्धा जी आहे ती घेण्यात येते। आपल्यासोबत क्रांतियोग मंडळाचे अध्यक्ष आहेत सचिन तांबे। काय ही परंपरा आहे, किती वर्षापासून हा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा सुरू झाली? गेल्या अनेक वर्षापासून हा बजरंग गोटा जो आहे या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर आहे। साईबाबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। शक्तीची उपासना म्हणून हा गोटा उचलण्यात येतो। हा गोटा फक्त शक्ती असून उपयोग नाही, तो युक्तीचाही वापर करावा लागतो। 125 किलो वजनाचा हा गोटा आहे। क्रांतियोग मंडळाने हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने ही अभिनव स्पर्धा खास तरुणांसाठी या ठिकाणी सुरू केलेली आहे। अनेक तरुण शक्तीची उपासना करतात आणि हा गोटा जो आहे बजरंग गोटा 125 किलोचा हा शक्ती आणि युक्तीने या ठिकाणी उचलतात आणि हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी शक्तीची उपासना करत असतात। आणखीन काही स्पर्धांचं आयोजन आहे का आज जोर बैठका? विविध स्पर्धांचं या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन आहे। यानंतर लगेचच तरुणांच्या जोर बैठका या ठिकाणी होणार आहे। त्याच्या देखील स्पर्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्या पद्धतीने गेल्या 25 वर्षापासून बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा जी आहे ती युवकांमध्ये लागलेली आहे। व्यसनमुक्तीचा संदेश आणि शक्ती प्रदर्शन असा हा मुख्य उद्देश या स्पर्धेमागचा आहे। कॅमेरा पर्सन जगदीशसह मी मनोज गाडकर, TV9 मराठी, शिर्डी। जय श्रीराम। देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्सव पाहायला मिळतो। शिर्डीमध्ये देखील अगदी उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे। हा जो बजरंग गोटा आहे ही उचलण्याची स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे। अनेक युवक यामध्ये सहभागी होतात, काही सफल होतात तर काहींना निराशा सहन करावी लागते। शक्ती आणि युक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी हे सगळे युवक अशा पद्धतीने 125 किलोचा गोटा उचलतात। आपल्यासोबत क्रांतियोग मंडळाचे अध्यक्ष आहेत सचिनजी तांबे। कशा प्रकारे ही परंपरा सुरू झाली? आज अनेक युवक जे आहेत ते समोर येऊन आता या बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत सहभागी होते। क्रांतियोग मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी हा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा सुरू असते। हा 125 किलो वजनाचा गोटा आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा मंदिरापुढे दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये ठेवण्यात आलेला आहे, ज्याची या मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः साईबाबांनी केलेला आहे। असा हा या हनुमान मंदिरासमोर 125 किलो वजनी गटाचा जो गोटा आहे ती उचलण्याची स्पर्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने करण्यात येते। हा गोटा उचलण्यासाठी फक्त ताकदच नाही तर शक्तीबरोबर युक्तीचाही या ठिकाणी वापर करावा लागतो। तर तो वापर करून शिर्डीतले तरुण या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने शक्तीची उपासना करतात। शक्तीची उपासनेबरोबर व्यसनमुक्तीचा देखील संदेश मिळतोय। त्यात जोर स्पर्धा असेल त्यात देखील होतात। या ठिकाणी सर्व तरुणांनी निर्व्यसनी राहावं, मनाने आणि मनगटाने सक्षम व्हावं यासाठी या ठिकाणी मंडळाच्या वतीने प्रयत्न केले जातात। म्हणून जोर आणि बैठका स्पर्धा देखील आहेत। एक चांदीची गदा या ठिकाणी मंडळाच्या वतीने बनवण्यात आली आहे की जे शिर्डीतील तरुणांचं निर्व्यसनतेचं प्रतीक आहे। तर अशा प्रकारे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे उत्साह दिसून येतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देखील देण्याचं काम जे आहे ते क्रांतियोग मंडळाच्या वतीने करण्यात येते। कॅमेरा पर्सन जगदीशसह मी मनोज गाडकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।